कोळी समाज बांधवांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्यानं कोळी समाजात तीव्र नाराजी पसरलीये। या पार्श्वभूमीवर कोळी महासंघानं आता थेट रायगड जिल्हाधिकारी तातडीनं स्मरणपत्र देत शासनाकडेवा करण्याची मागणी केलीये। कोळी महासंघाच्या दाव्यानुसार अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर आणि विशेषतः रक्तनात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनानं मंजुरी दिली होती। मात्र त्यानंतर लागलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शासनाकडून आवश्यक परिपत्रक काढण्यात विलंब झाला। परिणामी हा महत्त्वपूर्ण निर्णय अद्याप केवळ कागदावरच राहिला असल्याची भावना समाजात निर्माण झालीये। ग्रस्त कोळी समाजाला न्याय मिळण्यासाठी कोळी महासंघाने 36 जिल्ह्यामध्ये छेडलेले हे आजचे आंदोलन आहे। जातीचा दाखला सुलभ रीतीने मिळावा व जातीचं वैधता प्रमाणपत्र ही सुलभ रीतीने मिळावं यासाठी हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर छेडलं गेलेलं आहे। काय मागण्या आहेत तुमच्या? आमची एकच मागणी आहे की कोळी समाजातील सर्व उपजातीसहित सर्वांना जातीचा दाखला सुलभ रीतीने मिळावा व त्याची पडताळणी सुलभ रीतीने व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे। मुंबई राष्ट्रीय कोळी महासंघामार्फत आज एक कोळी समाजासाठी जात प्रमाणपत्रासाठी आजचं हे निवेदन सादर करण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं आहे। 1984 सालापासून आमच्या कोळी समाजाला ST अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्याचं कोणत्या विविध कारणासाठी ते छेडलं जातं। तर आज एकच मागणी आमची आहे की आमचा जो शासनाने 78 सिरियल नंबरवर जो आमचा विशेष प्रवर्गामध्ये जी जात टाकलेली आहे, जी कोळी लिहिलेली आहे, ते कोळी म्हणून आम्हाला अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट मिळावं। त्याच्यामध्ये सर्व ज्या उपजाती आहेत त्यात विलीन व्हाव्या आणि वैधता ही प्रमाणपत्र तेवढ्यासाठी मिळणं जरुरीचं आहे।